अगं संगीत तसं नसते. माझ्या मागे सगळ्या गावाची कामं असती, तुला माहित आहे का नाही? तुला कधी मी नाही म्हणली. मग संध्याकाळी भेटतो की. ठेव. बाब्या ए बाब्या अरे बाब्या ए, तुलाच बोलते की. अरे फोन चालू का काय लागा तुझं? काय लागा किती वेळ हाका मारायला लागलो काय बघशील का नाही? हे काय लिहिलंय? हे बघ. परी. हा मनात नाही करणी न मला मनात तरणी. त्याला दाढत लागतं अंगात. बाब्या बघ की काय ते. अरे काय बघू आणि किती तर बघू, तुझ्यात दाढत नाही मी काय करू? लागा तुला बघायला सांगितलंय काय तर बघ म्हणून, तर तुला का वरनच बोलतोस लागा अजून. अरे मग या असं दगडावर नाव लिहून होतं. त्याला दाढच लागतं म्हटलं की तुला. माझ्यात नाही दाढत का? मी जाऊ तिथं विचारायला. काम तुझं आणि विचाराय मी जाऊ. अरे जा की बाब्या. आज जरा तरी लागा काय लागा तुला सुंदर्या किती लागा सांगितलं असेल. लागा पुढाऱ्याची जात ना नुसती पुढाऱ्याची जात असते. अरे पुढारी असंच असते ती, आश्वासन बद्दल. पण मी नुसती तुला आश्वासनच देणार, दुसरं काही करणार नाही. अरे पण मी तुला म्हणलं का? मी म्हणतोय की तुला चल तुला असं असं करू तसं करू. तुझ्यात तेवढी हिंमत आहे का? धाडस आहे का तुझं? आणि तू माझ्याच नावानं बोंबल. हिला काय असलं का? एक तर करा ती करा. तुझ्या नादान परवा पाय मोडून घेतला तिथं पडून, ती गेलं बोंबलत. मी काय करू त्याला बघा? मी काय करू? मग मी काय करू? मी कशाला पटवून देऊ तुला? घ्या आणू का? हान 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 तेवढंच राहिलंय. अरे बाब्या बघ की लागा काहीतरी का. अरे 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 लय रे पाक तुझं पाक वाढलं असेल बघ. होय? मग तुला माहित आहे नाही डेअरिंग कसं असते? तीच म्हणतोय काय डेअरिंग होणं झालेला का काय अरे करायचं सांग की तुझं मी सांगतोय तसं कर म्हटलं की मग. तर. काहीतरी आयडिया काढ बाबा तू तर. जरा ऐक की, ती गावली पाहिजे एकटी, तर तुझं काम होईल. एकटी? मग का 4-5 बाया संघ 2-4 मैत्रिणी घेऊन येऊ दे का? हा एकटी गावल्यावर तुला बोलायचं धाडस होईल का नाही? एकटी जरी गावल्यावर बोलायचं धाडस होईल का नाही? तो ती बी तुला तयार नाही तू करायला. तुला का कसलं लागा तुझं धाडस मला काय कळणार सुंदर्याला का? किती त्याला का तुम्हाला सांगून लागा मला माझं डोकं फुटायची भारी आली पाक. काय करायचं सांग? मी सांगतोय तसं करणार आहेस का? सांग तर तू. का जाऊन उचलून आणू त्याला? तुला बघायचं का? ऍडमिट लागलं काय बाब्या? खाली बस. अरे थांब की जरा, तुला बघायचं का? नको काय तसलं काय नको. येडायचं का काय? आपलं काहीतरी मी सांगतोय तेवढं ऐक. आता एक तुला आता चांगला सल्ला देतोय. अलग एवढा प्रेमात पडलायस मी. बाब्या माझ्या प्रेमाची हिरवळ अशी फुलून आली आणि ती वाळा बी लागली. त्याच्यावर पेट्रोल आणि लाव काढी त्याला आता. ते लागा तुमचं लागा काम लागा. बघा त्याला अजून पाय लागलाय आणि असं केल्यावर परत काय करशील? अरे नुसतं तुला ट्रायल धावली रे. मी काय म्हणतो ऐक की, आता तुझ्या प्रेमाचं काय म्हणलास तू मग? हिरवळ फुलून आल्या. तीच तर. आणि आता वाळली ती आणि त्याला लाव काढी आता त्याला. काय लागा सुंदर्या? काय असा गाडी लाव. असं प्रेम असतं लागा. अवघड आहे लागा तुमचं. तुला माझा विश्वास आहे नाही? ऐकी म्हणून तर बोलते लागा बघ की काय. मग तुला सांगतो तेवढं कर. आता मला एक गुपित कळलंय. कसलं? ऐक तुला सांगतो की. तर दुसरा एक प्लॅन आलाय डोक्यात माझ्या. आपला आज्या. हा आजा. त्याची भानगड आहे. भानगड? आ, काय सांगतो? अरे बाबे म्हणते मला सगळ्या गावाची माहिती असते आपल्यापाशी. त्याची भानगड कळल्या आणि आता त्याच्याकडनंच काम करून देतो तुझं. आता दादा पाटील बी गेला उडत आणि सगळीच गेली उडत. कोणाला भ्यास नाही. तुला काय करायचं? तुला मी जुळवून देतो की. आता आपण जाऊया. मी कोणाला तरी सांगतो आणि त्याला तू बोलवून देवळात. ऐक नाही तुझी तूच जा. तुझी बोल त्याला. मी नाही येत बाबा. लगीन तू कर आणि पोरं मी काढतो. लगा काय लागा पद्धत तुझी? तुला काय आखलीचा भाग आहे का? काय पण बोलते. मग आता तसंच म्हणाय पाहिजे. काय म्हणू तुला? अवघड आहे लगा. तलवारी आम्ही चालवतो सगळीकडं. बाबरावची तलवारी एवढी पाक धार मोंड वयाची वारी याची आमची. चला उठा आता जाऊया तिकडं. मी सांगतो तेवढं ऐक. मी त्याला बोलवून घेतो देवळात. हा त्याला देवळा तुझी तू बोल सगळं. मी काय येत बसणार नाही तिथं. का?
तुझी तू बोल सगळं बाबा. करशील हिला कसं का- हिला का अवघड आहे का सगळं आम्हीच बघावी. किरकिर बाब्याला का काय माझ्यासाठी बरं, चल चल येऊ नको. हे असलं तोंड बघून तर आहे का आता बोललो तर जाऊ दे. चल उठ चल. आणि इकडे चला असा डोंगराकडे जायलाय. चल का तुमचं लगा निस्तारून आमची फाटली पागायचं ठेवायला. कसं आहे याला म्हणते प्रेम. संगी माझा शर्ट घाण बघितलं नुसता डाग बघितल्यावर कशी म्हटली द्या इकडे काढून धुवून आणती. आता गेली नदीला तर बसूया आपण बोंबलं तिथं. तुझ्याला का धाडच वयना झालेला का कवा तुझ्याला कसा सुंदऱ्या धाडच व्हायचं. तुला म्हणतोय का एकटी कुठं गावत्या का बघ. कसा तरी असा चान्स मिळाला पाहिजे आणि त्यावेळेला तू बोलायचं देणार ठेवायचं. माझ्या जनावरचं बाबा मग बस बोंबलत खारी इकत मी काय करू त्याला. अरे तू चिंटे कर ती 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 होईल का हे का आपलं बोंबलत उन्हाचं कशाला चाललंय नदीला. दोघं आहे ती कोणतं. ए चिंट्या चिंट्या अरे येतच का इकडे चिंट्या इकडे बर का. चल चल याला धावतो बघ आता. ऐकू ना रे हा काय कशाला बोलवले. चरबी आले वे. काय बाबा ना कशाला बोलवले. कशाला बोलवलंय कुठं चाललंय उन्हाचं बोंबलत नदीला. अहो परीत आल्या धुणं धुवायला साबण द्यायला चाललोय. मास्तर म्हणलं साबण राहिलाय घरात देऊन ये. तू कुठं चाललंय बोंबलत इकडं. मी चाललोय पावायला नदीत. ए पवाय जाणार गावात दुष्काळ पडायचा आहे. हो नदीत उडी मारल्यावर पाणी राहील का नदीला. काय म्हणताय बाबा नाना. काय ना ना आणि ते हातात काय घेतलंय चंबू गाबळ. कर पुढं हात कर. काय आहे ती फुलं आहे ती फुलं. आता जायला फुलं हनुमता ते माहिती आहे का तुला. हा, हनुमता हा, ते खालचं हा ते चिमणी आहे ना बर. त्याच्यावर जांगाड चाललंय. ए बाबा नाना याचं काय कोण नका. ए, गणपया. काय नाही बाबा नाना याचं काय कोण नका. अरे पण लगा तू लगा तुला लाज वाटली पाहिजे असं सांगता लगा एवढी एवढी पोरं लगा जगाड जुळवायला लागली आणि तू लगा सुंदर्या तू लगा तुझ्या जिंदगीवर. ऐकू नका बाबा नाना धत्र आहे ती. ए काय सांगतेस मी. बरं असू दे पण कशाला आलायस म्हटलं तू थांब जरा मी सर ऐकूय कशाला आलाय. अहो परीत आल्या धुणं धुवायला मास्तर म्हणलं साबण देऊन ये जा. मग साबण द्यायला चाललोय. परी हा परीत आल्या. आम्हाला बी परी तशीच म्हणली ती चिंट्या गेलाय आहे ना रे. म्हणली ती चिंट्या गेलाय साबण आणायला आणि कवापासून बाबून आणा तेव्हा येतोय अजून आला नाही म्हणून आम्ही आहे ना मग आम्ही इथं थांबलोय. त्याने इकडे लयच्या नाही अर्धी दे रे. सांगितले नाही तुला. साबण कुठं आहे टावेलाच बांधलायच रे. मग ही टावेल दे आम्हाला आणि असं थेट घरी जाईल. कसं अजिबात माग बघायला नाही उन्हात अजिबात यायचं नाही इकडं नदीला. अहो मी पण जाणार पावायला बाबा नाना. अरे तुला म्हणलं की आता पिन काय म्हण नदी गाव दुष्काळ पडेल गावात नदीत उडी मारल्यावर पाणी राहील का. चला हाला चल का नाही माग. पाडदेशी माग सोड अजिबात बघायचं नाही इकडे तिकडं. चल चल का नाही. जाऊ रे. आवली पावायला ना दादागिरी कोबीला करायला. का गाण्यात ह्याच्या नादाला लागलीस मी. काय बापू नाना दोस्त आहे राव माझा येऊ. लय चांगली लागा दोस्ती शा नाही मी. मग काय चला रे हे जा रे. वगारे पडदी घे चल काय नाही चल. माग जो बघायचं नाही. आपला बघा येस मी लाग वरंगळे लाग चल चला नाही का पाडदेशी. चिंट्याला पळवून लावले. अरे याला म्हणते बाबरावचं डोकं झालं का नाही आज चान्स मिळाला का नाही. बरोबर काटा काढला का. मग सुट्टी नसती बाबरावचा नाद आणि घरदार बाद. अरे होय की. बरं राहू दे. अरे त्याच्या आईला पण ती भूत आहे की संग. कोण रे. ती राणी दिस नाही ती तिला का राणी नाही शानी. बरं ये इकडे इकडे इथनं बघूया ये. बहुतेक त्या राणीच झालंय काय ती चालल्या बहुतेक. सुंदर्या परी दिसली होय लागा. दिसली का. होय पण ती भूत आहे की तिथं. होय की लागा. आता काय करायचं. अरे पण आपण कशाला भ्यायचं आहे.
होय की. अरे आपल्या पैसे साबण नाही त्याला द्यायला, होय. निमित्त आहे का आपल्या पैसे? चल आता. का काळजी करतोयस? चल चल. चल थांब जरा, अरे थांब जरा, अरे 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 चल 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 चल. आ अरे चाललंय की कसलं भेटयला का तुला काल म्हणल्याला बरंच आहे, बरोबरच आहे ती लगीन. अगं यो कसला आहे तू चिंट्या, माझं झालं धुणं, तुझ्यामुळे थांबायला लागतंय. अरे येईल की ग, थांब जरा. अगं ही कुठनं उधाळली ती गावाची वळू? कोण ग? बघ की तिकडं. त्यातला एकच वाळू आहे. दुसरा कोण मग? बैल? ती चांगलं पोरग आहे. होय, चांगलं पोरग आहे. गावभर पुरींच्या मागे हिंडतंय, चांगलं पोरग आहे. ते बघते माझं मी, तू धो तुझं. झालंय माझं, मी जाते, तू बस बोंबलत. जा मग. जाते मी, तू बस बोंबलत. जा. दादा पाटील आलोय का इकडं? हा तरी म्हटलं गाबड पळून का गेलं? चला काहीतरी थाप देऊन ही बी गंडवलं पाहिजे. आता उचल वजी खाबाजी बापराव मर असाच बोंबलत गावाच्या भानगडी मिटवायच्या नादानं आपलं वाटोळ करून घे. तरी म्हटलं सुंदर्या कसा गेला पळून? काय भावी सरपंच, खारी बटरे काय धंदा गाठलाय काय? हा आणि वड्या वगळीनं या मसन वाटेतनं काय भतासने वाटायचं चालल्या खारी? बरा आहे बाबा तुमचा धंदा. आणि कार्यकर्ता कुठं आहे? ती पावाला. भावी सरपंच बोला काहीतरी. काय झालं? काल ती झोपलो तू जरा कटाळा आल्याला म्हणलं, आणि ती आमचं आज मात्र तुम्हाला माहित आहे आज मात्र हो धरतीचं काय आता नवीन? स्वप्नात आलेलं काल मला म्हटलं, म्हणते कसं माझ्या नातवा बाब्या लय दिवस झालं म्हणला खारीन बटर मला दिलं नाही तेच तुझं माझ्याकडे ध्यान नाही. मग आपलं मी ठरवलं थांबा जरा. मी काय म्हणलं आयला म्हणलं म्हाताऱ्यानं लय दिवस झालं खारीन पोस्ट खाल्लं नाही. तुम्हाला माहित आहे कसं होतं म्हातारामचं राब 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 कवा दारू नाही, तमाशा नाही, कवा कुठला वाईट नाद नाही. नाद एक नुसतं खायचं गिळायचं नुसतं, आणि ते खाणार काय खारीन टोस्ट. काल स्वप्नात येऊन मला म्हणते कसं म्हणते बाब्या मला विसरलास. मग आयला म्हणलं माझी झोप तुटली. आयला म्हणलं म्हातार जाम बिघडले. आता काहीतरी खारी बिरी काहीतरी नेली पाहिजे म्हणून गेलो सुंदर्याकडे. किलोभर खारी घेतली. पुन्हा म्हटलं काय करायचं आयला म्हटलं सगळा घोळून. सुंदर्याला म्हटलं सायकलच दे. आयला म्हटलं किलोत काय बघते की नाही याच तू काय खाईल ती खाईल राहील ती राहील. आता आमचं आज काय तुमच्या आज्यागत संगीत होतं विधावा. म्हणजे म्हणायच काय तुला? अहो कितीतरी बाया कामाला लावल्या तुमच्या आज्यानं. म्हणजे रे अहो म्हणजे कामाधंद्याला हो असं मला म्हणायचं आहे. अहो कामाधंद्यालाच म्हणते की मी. मग तसं आमच्या आज्याच होतं. मग आपलं खारीन टोस्ट म्हटलं नेऊन निवड दावा. आणि आपलं संग मग एखादी इनोची पुडी पण ठेवायची नाही. ए चोंबड्या साळा बोल. ए सरपंच मी काय म्हणतोय ऐका. भावी सरपंच आहे तुम्ही काय? त्या इनू संघ मेडिकल मधलं 2 हागवानीच्या गोळ्या बी घ्या आणि त्या बी ठेवा. मग पुन्हा कसं एवढं खाल्ल्यावर म्हाताऱ्याचं पोटी बिघडायचं, पुन्हा सपनात यायचं तुमच्या, पुन्हा तुमची पळापळ. त्यापेक्षा आत्ताच ठेवा. होय होय बघतो ती माझं मी आता. ठीक आहे. कशी झक मारते ती आजा काय माहित. जावा चला महाराज झक तुमची. जावा जावा गेली एकदाची पिढा बाबा. सुंदर्यासाठी काय काय करायला या सुंदर्याच्या नादानं आणि काय काय करायला लागते रे बाबा. बाब्या
ए बाब्या घालवलंच वाटतं ना का दादा साहेबाला आणि त्या आज्याला. बरं झालं कटवलंच त्यांना. होय ना. मग तुझी कुठे गाठली होतीस? कुठं गाठलेली म्हणजे नक्की काय झालं? अरे तुझी कुठे गाठली होतीस तू? तुझ्या जाऊ ना. या अजय शेठ. अहो कशाला बोलवले मला? तिकडे दादा साहेबाकडे जायचं. ए ते तुझा दादासाहेब घाल चुलीत आणि मी काय सांगतोय तेवढंच ऐकायचं आज्या, नाहीतर तोडवलंच म्हणून समजायचं. बोला की ना काय म्हणताय? आणि सकाळी लई तोंड सुटलं दुपारी वे चुरू चुरू चुरू. आपण काय बोला की लवकर मला. बोलतो की बस की जरा आलायस बस जरा. काय? आज्या ते आपला सुंदर आहे का नाही आणि परी तिथं जंगाड जुळवून द्यायचं आपल्या दोघांनी आणि ती काम तूच करायचं. काय ना ती परी काय माझी पाहुणे आहे? ए ती परी तुझी पाहुणी नाही मला माहित आहे, पण राणी तरी आहे का नाही? ती राणी कोण? राणी कुठली राणी? कोण राणी? काय ना काय पण उगच. अरे बाबराव म्हणतील मला. एक गाव बन पाव आणि गावात एकच बाबराव. काय बाबरावचा नाद आणि घरदार बाद. मला सगळं माहित असतं. कुठल्या चक्कीत दळाई जाती, ती कुठल्या उसात वाड काढायला जाती, हो ना सगळं मला माहित असतं. हे बघ ती काम जर नाही झालं तर राणी आणि आज्या गावात डोळा उडला म्हणून समजायचं. तसं काय करू? आता माझं आता कसं माझं रेडको आलं दावणीला असं खाली येऊन बोलायचं. काय 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 जेवढा फोगला की नाही इंच भर आत घालू लाग नाही. काय करायचं? तुम्ही काय म्हणा काय करायचं सांगा मला. काय हा करायचं? गावात खाली येऊन बोल. गावात नको. तीच म्हणतोय. पण काय करायचं? काय सांगतोय तुला. आता ती तू आणि तुझ्या राणीनं ती काम करायचं आहे, ती लक्षात ठेव. आपण सुंदर्या बोलला पाहिजे का नाही? आता जाऊ कमारीच्या मुळे तर ही बोंब व्हायला लागले नव्हता. त्याचं धाडस होईना म्हणूनच सांगतोय. ती राणीकडनं काम करायचं आहे आपल्याला. सुंदर्या बोलला पाहिजे ना. राणीने करून कसं व्हायचं? सुंदर्याने केलं पाहिजे. आता काय आता सांगू लागा ते सुंदर्याला ते मी करायला होतं की, पण विषय राणीनं सांगितलं की नाही आपल्याला सोपं जाते. त्याला मी बोलायला होतो की तू कशाला टेन्शन घ्यायला लागलाय. सुंदर्याला आपण बोलायला हो की. सुंदर्याला बोलला पाहिजे. राणी बोलून कसं चालणार? बर तू मला सांग तू कशी पटवलीस राणीला? मी चिठ्ठी लिहिलेली. तुझ्या आईला बाबराव एवढी साधी गोष्ट माझ्या डोक्यात आली नाही. लव्ह लेटर. राजा एक काम कर, आण वहीन पेन आणि करा 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 चिठ्ठी लिहून टाक. मी चिठ्ठी लिहिली म्हणजे परी गाव सोडून जायची. एवढं देख ना. मग मी लिहिले तेव्हा. मग तू काय बोथाकडनं आणली होती ती चिठ्ठी लिहून? आपल्या गावातला माहित आहे तो दाद्या. दाद्या दिलजले. दाद्या दिल हे येडाय तिला का सगळ्या गावाची वाळत घातलेली कापड घालून जाते का कुठे बी दारू पिऊन बोंबलत पडते. त्याच्या दिसण्यावर जाऊ नका तुम्ही. तो लय हुशार आहे. पहिला होता आता सुद्धा आहे. त्याच्या घरात बघितलं तुम्ही शायऱ्या कविता असं घास भरलेला आहे. तेच म्हणतोय ती पहिलं होतं आता कुठलं आलंय? आता सुद्धा आहे. मग माझं कसं काय झालं? राजा काहीतरी सांगू नको. माझं कसं काय झालं? खोट जर बोललास माझं झालंय त्याच्यावर विचार करा. बर चल त्याला हुडकूया. चल कुठं मला जायचं काम आहे मला. चल परत जा. तुला म्हणलं की एकदा दादासाहेब घाल तुझा चुलीत. चल पडदेशी जाय आपल्याला त्याला हुडकून काढू. पुढे
झाले बाबा आंघोळ आता एकदाची. झाली आंघोळ. गेली आंघोळ आपली मस्त. आला का माझे कापड कुठे नेलं रे देवा? कापड कुठे गेली माझी? ना हा ती दाद्या गेलं इकडे माझ्याकडे पळत. त्यानं नेलं का होय कापड? फुल पेलेलं. आला का त्यानं तर पेटलंय सगळ्या गावाला. त्यानं जाय घातली असेल. नेला तर बघा 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 त्याला, नाही तर मी आता काय काय बसू रे वाटणार? देवा, काय करू? कपडे माझी गेली, आता कसा जायचं घराला? हा? असं का बसलाय नंग पुंग? काय करू? त्या झमण्यानं माझे कापड नेली. कोणी ते कुठे दाद्या ते दारुड कुठे गेलं ती? ते गेलं इकडे वाड्याकडे कुठं. ए, चल 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 चल. कापड बघा काय हुडकू करायचं त्याला. कसं जायचं. प्रिया प्रिया बुला दिया बापा तूने दिल तोड़ा ठीक आहे इथं बसले बघ. सगळ्या गावभर हिंडून आलो आणि सायकल बी आता कोणातरी हाणूनच आणलेली दिसते. दादू नाना दाद्या कोण आहे रे? प्रसाद द्यायचा आहे की. अरे कांदा कोण लावलाय रे? अरे याला धर. मला वेळ नाही आता, मी मोबाईल जरा शांत बाळा. ये खाली 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 आहे इकडे. काय अक्कल नाही तुम्हाला. माझ्या देहातच नाही. तुमची तिकडे झगमार बाटली टाकून जावं तुम्ही. झगमार तुम्ही तिकडे. अरे दादू ए दादू या जवळ जायचं म्हणजे भ्यास वाटते. ए द्या द्या. तुम्हाला काय सांगितलेलं? ही पिढी काय तुमच्या ह्याच्यात घालू आहे? माझ्या देहातच नाही. साडी कुठं आहे? अर्धे तुला हलकाडी पिढी कुठे आहे? बघितलं तर कुठतरी असेल. ती जर पाणी सुद्धा दुसऱ्या ह्याच्यात आणतंय. माझं ठोक चुकलं. आणि बाटली तुम्ही घरला जावा. चला चला बारकी पोरं थांबू नका. चला चला बाहेर व्हा. दाद्या आर्मी आहे. मी कोण? तुझ्या काय बापाचं नाव नाही. जीव करे असंच आहे. अहो, काम करायचं का नाही? सर्व बापच बघते. काम करायचं का नाही? अरे त्याच्या सुंदर्याला फोडतोच बघ. हो दादा. दाद्या आला का तुला बाटली आणलेला का? एवढं चांगलं तुला बिड्या काय आणल्या. केलं का तुमच्या घालून घ्या. मला मी असं दुसऱ्याला गोट सुद्धा घेत नाही. तू दे बाबा. अरे पे बाबा. काय नाही नको मला. देवा शांत हो देवा. ऐक की जरा माझा. अरे जरा बरं ऐक की. माझा ऐक जरा. माझ्या बापाचं एक तुझं काय? याला हो, सांग घ्या, याला. घ्या, घ्या, हो. याचं सांग याला. मला सांग, गप जरा. ए बाबा तू तुझ्या ह्यानं बघ. मी लोकांचा गोट सुद्धा घेत नाही. सांग का जरा. दुसऱ्याच्या वस्तूला हात सुद्धा लावत नाही. होय की मी आहे की. घ्या की. अजून मोठा आणू. अजून एक घेऊन येतो. बस का? उपकार करतो का माझ्यावर तू? उपकार करतो का? अहो, अजून घेऊन येतो की तुमच्यासाठी. अजून काय? पण एक काम करा. बिर्याणी इकडे चल. देवा बिडी घ्या. ए इकडे पिटी घ्या घ्या. दे. मला मुतायला आले. घेऊन डेंजर राहिलं का? काडी पिटू का? दाद्या, आपले काम करायचं आहे बरं का? दाद्या दाद्या आपले काम करायचं आहे. दाद्या अरे याच्या बाण ह्याच्या काढीला दारू नाही. पी.
काढी लावली नाही पेटवायला लागली. ऐका की आपलं काम करायचं. बोल तर मी कारण ऐकतो. सांगा हा. आता दाद्या. व्यवस्थित सांगा. दाद्या ए दादुन्या अरे महाराज पाठदीची मला लय काम असतं. जरा ऐक माझ. मी काय म्हणते आमचं एक काम आहे करतोस. बोलता पुरा बोलता. हे बघ की अरे जरा ऐक की तू आडवा अरे, झाल्यावर आम्ही आडवं बोल तर. होईल. जरा सगळा बस केला का माझ्या भावा. माझा जरा ऐक जरा. मी काय म्हणतोय आम्हाला एक चिठ्ठी लिहायची आहे. तुमच्या अक्षर चिठ्ठी लिहायला लय त्याला खर्च आहे त्याला. अरे किती खर्च आहे यार. जरा थांब की जरा तू आडवा होऊ नको आम्ही आडवं होईल. जरा ऐक की आमचं. मी काय म्हणतोय बोलता आम्हाला एक चिठ्ठी लिहायची आहे. चिठ्ठी लिही की पण त्याला तुम्हाला परवडणार नाही ती. अरे हे काय बिल गेस्ट आहे मी. बरं मी काय म्हणतोय तुला अजून एक चपटी आणतो की. बघू मग विचार करू आपण. यार हे बार कांड ह्याच्यापेक्षा मोठा आणून देतो. जरा ऐक की आमचं. एक चिठ्ठी लिहितोस का. 2 मिनिट थांब. 2 मिनिट थांब. 2 मिनिट थांब. अरे आडवं झालं. उठ ठेव. ए बाबा. दादा उठ. अरे ह्याला काय ही बघाय आलो ऐक इथं. की, अजून एक घेऊन येतो. ऐक की जरा करणार काम कोण करा. खाणार कोण शिजवणार कोण. अरे जरा ऐक की दाद्या. ए अरे ऐक की आमचं जरा. मी काय म्हणतोय आम्ही बोल एक चिठ्ठी लिहून देतोस का मग. देतो की. पेन वही हो सगळं लिहिणार आणलं आपण. सगळं. सगळं लिहिणार आपलं पण पण 2 दिवस आपण इथं नाही. आपण जरा कवीकडे निघालो. कवीकडे जायचंय. कसला कवी. कवीकडे जायचंय. दाद्या अरे जरा उठकी रे बाबा. हे लगा दुखणं झालं माझ. असं असतं लगा. मेलो लगा. अरे पण ही पिढा उरावा माझ्या. असंच आहे. अरे कसं जाईल. असंच आहे. ह्याला लय बोलायचं नाही ह्याच्या पुढे. हे बघ दाद्या त्याच्या हातात राहिलेली पिन मी आता एवढं झिट आल्या मला. दाद्या थांब जरा आता व्यवस्थित घ्या. जरा पाणी घे. पाणी टाक तोंडावर. असं भात झाले. पाणी आणजा जा. ती भूतलं का माझ्याच मानकुट्या बसलाय. जरा घ्या. तुझ्या आईला सुंदरे आई घाल्या. जाऊ दे आता. ए उठके. कशाला रे त्याचं ऐकलं. हे घे पाणी. आण लवकर. मारायचं तोंड. उठ. हे कोण रे. अरे दाद्या कोण आहे. अरे मी बाबू ना नाही. कुठलं बाबू ना आलाय. आपलं बाबा बेबी कोण ओळखत नाही. बाब्याच्या बेच्या तेवढे आम्हाला एक चिठ्ठी लिहून दे. कोण आहे. अजून एक घेऊन येतो तुला. जर घेऊन ये. नाही नाही आधी चिठ्ठी लिहून दे. तुला आणून दे तू. हा ह्याच्यापेक्षा मोठी आहे. तूने ये क्या किया बेवफा बन गया छोड़ी दोस्ती ये दोस्ती मगर. हे असलं दुखणं घेऊन आलेस माझ्या मागे. चला हेला काय. हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था. अरे आमचे बी तिथं हमें जायला तो लागले. अपनों ने बिन पाणी लूटा देता क्या? गैरों में कहा दम था. हमारी कश्ती थी डूबी जहां पानी गम था. चिठ्ठी देणार. घेऊन या. नाही ते यप्प माग माझ्या. बघा तो जाता बियाणं माझे कापड घेऊन गेलंय. त्याला दाखव तू चिंगा. इतरा झालाय ते मला दिसला काठीने फोटो. काय झालं गावला का नाही दाद्या. त्या आंब्याखाली बसलंय. हा ह्या गावात जिरवून आमची जिरली आता. बघतो त्याला. मला नको कापड. बाबराव काय झालं अण्णा. जिरली का. जिरली ती मला कवळच म्हणायला लागला. या. मिठी मारायला लागला. या कडकडन. आता कसं करायचं? चला. मला नको. या कडन या.